आपल्या ह्या इथे कल्याण डोंबिवलीमध्ये 72-76 झोपडपट्टी आहेत. ह्या झोपडपट्ट्यांना वर्षानुवर्ष ते सुखसुविधा मिळायला पाहिजेत. त्यांना कधी त्या बिल्डिंगमध्ये जाणार, कधी त्याची डेव्हलप होणार. त्यांची SR योजना जी आलेली आहे ती SR योजना ते उपयुक्त होत नाही. ती SR योजना SR योजना ते होत नाही. म्हणून शासनाला विनंती करतो, म्हणून आम्ही सरकारला विनंती करतो की आपली जी योजना BOCP योजना इथे आलेली इथे होती, परंतु काही कारणास्तव ती योजना ती थांबलेली आहे. ती योजना चालू व्हावी झोपडपट्टीसाठी आणि लवकरात लवकर त्यांना घरं मिळावी. कारण मोस्टली ज्या झोपडपट्ट्या ज्या बसलेल्या आहेत त्या झोपडपट्ट्या रेल्वेच्या जागेवर आहेत आणि रेल्वेची जागा इथे ही आपली SR योजना लागू होत नाही. तर त्याच्यासाठी दुसरी योजना आणा की झोपडपट्ट्याला लागू होईल. सरकारने खूप पुण्याचं काम केलं आहे, सरकारने खूप चांगलं काम केलं आहे आणि सरकारला देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो, शिंदे साहेबांना आम्ही विनंती करतो की तुम्ही झोपडपट्टीसाठी तुम्ही एक चांगली तुम्ही हे नाका. तुम्ही आमच्या झोपडपट्ट्या डेव्हलप व्हायला पाहिजे. झोपडपट्ट्यामध्ये राहणारा माणूस हा गरीब माणूस आहे, तो एका जातीचा माणूस नाही, तर अनेक जाती धर्माचे लोक जे राहतात त्या लोकांसाठी आपण काहीतरी करा आणि त्याच्यासाठी हा मोर्चा काढलाय. इथे मुस्लिम बांधवांचा कित्येक वर्षापासून प्रश्न हे होतोय, परंतु त्यांच्या प्रश्नासाठी कोण धावत नाही कोणी. त्यांचा प्रश्न देखील माननीय रामदासजी आठवले साहेबांनी आम्हाला सांगितलं की मुस्लिम समाजाला कब्रस्तानला जागा मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी देखील आज मोर्चा काढलाय आणि जागा देखील आम्ही शोधलेली आहे. कुठे जागा जवळच जागा आहे ती माननीय आयुक्त साहेबांच्या आम्ही कानावर घालतोय. लोकनेते दिवंगत जगन्नाथ गायकवाड त्यांचा रेती बंदरला नाव दिलेलं आहे. तो रेती बंदरला नाव देताना त्यावेळेला या देशाचे उद्योग मंत्री मनोहर जोशी साहेबांच्या असे नाव दिलं आहे. आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या उपस्थितीमध्ये नाव दिलेलं आहे आणि म्हणून तिथल्या बहुजन समाजाने ठरवलेलं आहे की इथे लोकनेते दिवंगत जगन्नाथ गायकवाड ठाकूरली मोठा गाव ते मानकोली जो ब्रिज झालेला आहे तो ब्रिज पाहिजे. जगन गायकवाड हा भूमिपुत्र आहे. जगन गायकवाड अनेक वर्षाचा लढा आहे आणि हे नाती बांधवांना माहित आहे, तिथल्या बहुजन समाजाला माहित आहे की जगन गायकवाड एक जबरदस्त नेता आहे. त्याचं नाव देणं द्यावा. ही प्रशासनाने दखल घ्यावी, ही MMRDने दखल घ्यावी. तर तिथे दुसरे कोणाचं नाव त्याला आम्ही लावून देणार नाही. तिथे जगन गायकवाड नाव पाहिजे, जगन गायकवाड पाहिजे. कारण ही बहुजन समाजाची मागणी आहे. बहुजन समाजासाठी काम त्यांनी केलेलं आहे. बहुजन समाजाने धावलेलं आहे, धुपलेलं आहे आणि म्हणून त्यांची प्राणाची ज्योत त्या दिवशी मावळली. अशा माणसाला, शहीद माणसाला आपण न्याय द्यायची भूमिका प्रशासनाने घेतली पाहिजे. एवढंच या ठिकाणी विनंती.